शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा, समास 7वा, युगधर्म निरूपण. संस्कृती, समाज आणि माणूस अशी मानवी जीवनाची 3 अंगे आहेत. कोणताही मानव समूह घ्या, कुटुंब, शासन, मंदिर, विद्यालय, व्यापार मंडळ अथवा विज्ञान भवन असू द्या, त्यास वरील 3 अंगे असतातच. मूल्यांच्या रूपाने संस्कृती साकार होते. माणसामाणसांमधील परस्पर संबंधीचे जे जाणे निर्माण होते त्यामध्ये सामाजिक जीवन आकार घेते आणि प्रत्येक माणसाचे समाजातील स्थान, त्याचा दर्जा, त्याची भूमिका, त्याचे हक्क आणि त्याची कर्तव्ये या साऱ्यातून व्यक्तींचे जीवन विकसित होते. कोणत्याही समाजात सामान्य माणूस संस्कृतीने पूज्य मानलेल्या मूल्यांच्या सिद्धीसाठी समाजाने घालून दिलेल्या जीवन पद्धतीला अनुसरून आयुष्य घालवतो. मानवी जीवनाचा अटळ नियम असा आहे की कालांतराने मूल्यांमध्ये आणि जीवन पद्धतीमध्ये परिवर्तन घडवावे लागते. तसे घडले नाही तर समाजातील बहुसंख्य व्यक्ती अत्यंत स्वार्थी बनतात. समाजातील जिवंतपणा कमी होतो, समाजाची प्रगती खुंटते. प्रत्येक जिवंतपणे जगणाऱ्या समाजात निस्वार्थी माणसांचे काही प्रमाण असावे लागते. मी दुसऱ्यासाठी आहे, समाजासाठी आहे अशा वृत्तीने जगणारी माणसे ज्या समाजात नसतात त्यात परस्पर संशय, अविश्वास, आपापसात वैर आणि एकमेकांचा घात यात हीन प्रवृत्तींचा धुमाकूळ चालतो. श्री समर्थांच्या काळी भारतीय समाज असा स्वार्थाने बरबटलेला होता. सबंध भारतभर त्यांनी प्रवास केला आणि समाजाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महाराष्ट्र पसंत केला. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अनुकूल राजसत्ता अतिशय उपकारक ठरते. राज्यक्रांती आणि धर्मक्रांती समांतर चालल्या तर समाज परिवर्तन त्वरित घडून येते. महाराष्ट्रात शिवाजीराजांचा उदय झाल्याने धर्मक्रांती सोपी गेली. हे सारे सांगण्याचे कारण असे की श्री समर्थांनी समाज परिवर्तन करण्यासाठी व्यक्तीला सुधारण्यावर अत्यंत भर दिला. व्यक्तीचे अंतरंग सर्व मानवी संबंधाचे आणि मूल्यांच्या प्रचितीचे केंद्र आहे असा त्यांचा ठाम विश्वास आहे. म्हणून दासबोधाच्या प्रथमा धर्मामध्ये त्यांनी संपूर्ण शांकर अद्वैत प्रतिपादन केले. त्यात हे अगदी निस्संदेहरित्या सांगितले. परंतु त्याच दासबोधाच्या उत्तरार्धामध्ये प्रपंचाखेरीज परमार्थ साधणारच नाही हे देखील तितक्याच निस्संदेहपणे सांगितले. मूल्यांमधील परिवर्तन ते हेच होय. कोणत्याही व्यक्तीला समाजापासून अलग काढता येत नाही. अनेकांशी अनेक तऱ्हेचे तिचे संबंध असतात. हे सर्व संबंध अत्यंत प्रेमाचे, आपलेपणाचे आणि निस्वार्थीपणाचे असावेत असा श्री समर्थांचा कटाक्ष आहे. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, शहाणे करावे जन, पतित करावे पावन, दुसऱ्यास सुखी करावे, तेणे आपण सुखी व्हावे असा शहाण्या पुरुषाचा आदर्श त्यांनी जनतेपुढे ठेवला. सामाजिक जीवनातील परिवर्तन ते हेच होय. भारतीय समाजात ब्राह्मण पुढारी होता. तो बुद्धिमान, विद्वान, समजूतदार आणि कार्यक्षम होता. तोच भ्रष्ट झाला, अत्यंत स्वार्थी बनला, ध्येयच्युत झाला, अतिहीन पातळीवरील जीवन जगू लागला. त्यामुळे सबंध समाज दिशाहीन होऊन विस्कळीत झाला. त्याचे श्री समर्थांना फार वाईट वाटले. इतर थोर संतांप्रमाणेच ते ब्राह्मण्याचे म्हणजेच उत्तम जीवन पद्धतीचे पक्षपाती आहेत. ब्राह्मण या व्यक्तीचे पक्षपाती नाहीत. समाजात पुष्कळ माणसे निस्वार्थी बनावीत, सर्वांनी परस्परांवर मनापासून प्रेम करावे आणि त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे. अशा रीतीने प्रपंच व परमार्थ दोन्ही साधून समाधान भोगावे. श्री समर्थांचे सामाजिक तत्वज्ञान असे आहे. श्रीराम नाना वेश नाना आश्रम, सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम, जेथे पावती विश्राम, त्रैलोक्यवासी देव ऋषी मुनी योगी, नाना तापसी वितरागी, पितृ आदी करून विभागी, अतीत अभ्यागत. गृहस्थाश्रमे निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्थाग्रही हिंडो लागले कीर्तिरूपे. या कारणे गृहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया. जेथे षडकर्मे चालती, विद्योक्त क्रिया आचरती, वाग्माधुर्ये बोलती, प्राणी मात्रासी, सर्व प्रकारे नेमक, शास्त्रोक्त करणे काही एक, त्याही मध्ये अलौकिक, तो हा भक्तिमार्ग.
पुरश्चरणी कायाक्लेसी दृढव्रती परमसायासी जगदीशा वेगळे जयासी थोर नाही काया वाचा जिवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गी ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महद्भाग्य लोलंगते एवढे अभाग्य आणिक नाही राजे राज्य सांडून गेले भगवंता कारणे हिंडले कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जाणे अंतर प्राणी मात्रांचे ऐसी वृत्ती उदासीन त्याही वरी विशेष आत्मज्ञान दर्शन मात्रे समाधान पावती लोक बहुतांशी करी उपाये तो जनाच्या वाट्यान ये अखंड जयाचे हृदये भगवद रूप जनास दिसे हा दुश्चित परी तो आहे सावचित अखंड जयाचे चित्त परमेश्वरी उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी नाही तरी श्रवण मननी निरंतर पूर्वजांच्या पुण्यकोटी संग्रह असल्या गाठी तरीच ऐसियाची भेटी होय जनासी प्रचिती विण जे ज्ञान तो अवघाची अनुमान तेथे कैसे परत्र साधन प्राणियासी या कारणे मुख्य प्रत्यये प्रचिती विण कामानये उपाया सारिखा अपाये शहाणे जाणती वेडे संसार सांडून गेले तरी कष्टोची मेले दोहीकडे अंतरले इहलोक परत्र रागे रागे निघून गेला तरी तो भांडा भांडोची मेला बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी निघून गेला परी अज्ञान त्याचे संगती लागले जन गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपे आशा बद्धी अनाचारी निघून गेला देशांतरी तरी तो अनाचाराची करी जनामध्ये गृही पोटे विण कष्टी होऊन निघून जाती त्यास ठाई ठाई मारती चोरी भरता संसार मिथ्या ऐसा कळला ज्ञान समजून निघून गेला तेणे जन पावन केला आपणा ऐसा एके संगतीने तरती एके संगतीने बुडती या कारणे सत्संगती बरी पहावी जेथे नाही विवेक परीक्षा तेथे कैसी असेल दीक्षा घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना जो दुसऱ्याचे अंतर जाणे देश काळ प्रसंग जाणे तया पुरुषा काय उणे भूमंडळी नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचारची बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे ब्रह्मज्ञानाचा विचारू त्याचा ब्राह्मणासीच अधिकारू वर्णाना ब्राह्मण गुरु ऐसे वचन ब्राह्मण बुद्धीपासून चेवले आचारापासून भ्रष्टले गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्यांचे कित्येक दावल मलकास जाती कित्येक पिरास भजती कित्येक तुरुक होती आपले इच्छेने ऐसा कलियुगीचा आचार कोठे राहिला विचार पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे गुरुत्व आले नीच याती काही एक वाढले महंती शूद्र आचार बुडविती ब्राह्मणाचा हे ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच वळेना मिथ्या अभिमान गळेना मूर्खपणाचा राज्य नेले म्लेंची क्षेत्री गुरुत्व नेले कुपात्री आपण अरत्री ना परत्री काहीच नाही ब्राह्मणास ग्रामीणीने बुडविले विष्णूने श्रीवत्स मिरविले त्यास विष्णूने श्रापिले परशुरामे आम्हीही तेची ब्राह्मण दुःखे बोलिले हे वचन वडिले गेले ग्रामणी करून आम्हा भोवते आताचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळेना ऐसे झाले तुम्हा बहुतांचे प्रचितीस आले किंवा नाही बरे वडिलास काय म्हणावे ब्राह्मणाचे अदृष्ट जाणावे प्रसंगे बोलिले स्वभावे क्षमा केले पाहिजे सर्व आश्रमांना गृहस्थाश्रमाचा आधार असतो थोर पुरुष गृहस्थाश्रमात निर्माण होतात आणि त्याच्याच आश्रयाने जगतात नाना प्रकारचे वेश व नाना प्रकारचे आश्रम आहेत पण गृहस्थाश्रम या सर्वांचे मूळ आहे त्रैलोक्यातील सर्व लोकांना अखेर गृहस्थाश्रमात विश्रांती लाभते देव ऋषी मुनी योगी अनेक तापसी व विरक्त पुरुष पितर आणि इतर हविष्य अन्नाचे भागीदार तसेच अतिथी व अभ्यागत हे सगळे जण गृहस्थाश्रमातच जन्मास येतात नंतर ते आश्रम सोडून जातात व साधना करतात परंतु पुढे कीर्ती मिळवल्यावर ते गृहस्थांच्या घरीच राहतात आणि संचार करतात यामुळे गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमात उत्तम आश्रम आहे परंतु त्यात स्वधर्माचे आचरण आणि भूतदया या दोन्ही गोष्टी असाव्यात अध्ययन
अध्ययन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह ही षटकर्मे जेथे चालतात, धर्मशास्त्राप्रमाणे सर्व क्रियांचे आचरण घडते, जेथे सर्व लोकांशी गोड वाणीने बोलणे चालणे होते, जे काही करायचे असेल ते सर्व प्रकारे नियमित आणि शास्त्रोक्त पद्धतीने जेथे केले जाते, तो गृहस्थाश्रम उत्तम होय. त्यातले त्यात देखील जेथे अलौकिक असा भक्तिमार्ग आढळतो, तो गृहस्थाश्रम तर धन्य होय. गृहस्थाश्रम उत्तम खरा, पण ज्याचे चित्त भगवंताकडे लागले आणि ज्यांच्या अंतःकरणात वैराग्य उदय पावले, तो सर्व संग परित्याग करून साक्षात्काराच्या मागे लागतो. अशा उदासीन वृत्तीच्या आत्मज्ञानी पुरुषाला पाहिले की समाधान होते. परंतु मोठ्या पुण्याईनेच अशा पुरुषाची गाठ पडते, जो पुरश्चरणे करतो, शरीराला कष्ट देण्यास मागे पुढे पाहत नाही, दृढपणाने आपले व्रत सांभाळतो, खूप श्रम करतो. या सर्व गोष्टी असून ज्याला एका भगवंता वाचून इतर काहीच श्रेष्ठ वाटत नाही. शरीराने, वाणीने, जीवाने, प्राणाने जो भगवंतासाठी कष्ट करतो, ज्याचे मन भजन मार्गात जणू का धरणे घेऊन बसते, असा जो भगवंताचा भक्त असतो आणि त्यातल्या त्यात आतून विरक्त असतो, तो भगवंतासाठी संसार सोडून मोकळा होतो. गृहस्थाश्रम कितीही उत्तम असला तरी अतिवैराग्य संपन्न ब्रह्मजिज्ञासू पुरुषाला त्यात राहणे कठीण जाते. म्हणून अशा पुरुषाला संसार सोडण्यास संत परवानगी देतात. अगदी अंतःकरणापासून ज्याला वैराग्य असते, तो अतिशय भाग्यवान समजावा. अतिशय आसक्ती किंवा लोभ असणे यासारखे दुसरे दुर्भाग्य नाही. मोठमोठे राज्य सोडून निघून जातात आणि भगवंतासाठी वणवण हिंडतात. भगवंताची प्राप्ती करून घेतल्यामुळे या जगात ते कीर्तिरूपाने पावन होऊन जातात. असा जो योगेश्वर असतो, त्याच्या अंतर्यामी स्वानुभवाने निर्माण झालेला विवेक असतो, तो सामान्य माणसाच्या अंतर्यामी अध्यात्माचा विकास करू शकतो. त्याची वृत्ती उदासीन असते, अनासक्त किंवा वैराग्यशील असते. त्याहीपेक्षा विशेष म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो. त्याच्या नुसत्या दर्शनाने लोक समाधान पावतात. जो पुष्कळांचा उद्धार करतो, तो लोकांमध्ये प्रत्येकाच्या वाट्यास येत नाही. त्याचे मन निरंतर परमात्मा स्वरूपाशी तदाकार होऊन राहते. त्याचे लक्ष धड कोठेच नाही असे लोकांना वाटते, पण अंतर्यामी तो अतिसावध असतो, कारण त्याचे चित्त परमेश्वरापाशी अखंड चिकटलेले असते. आपल्या उपास्य देवतेच्या ध्यानामध्ये तरी तो गुंतलेला असतो, किंवा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात तरी तो लीन असतो, किंवा श्रवण मननात तरी तो निरंतर गुंतलेला असतो. पूर्वजांच्या पुण्यकर्माचा फार मोठा संग्रह जर पदरी असेल, तरच अशा साक्षात्कारी थोर पुरुषाच्या भेटीचा योग लोकांना येतो. परमार्थामध्ये प्रत्यक्ष अनुभवाला अतिशय महत्त्व आहे. एखादा माणूस उगीच संसार सोडून निघून गेला आणि त्याला काही अनुभव साधला नाही, तर त्याचे जीवन दोन्ही बाजूंनी वाया जाते. संसाराचे खोटेपण खरे पटून जो संसार सोडतो, त्याला आत्मज्ञान प्राप्त होते. असा मनुष्य स्वतः तरुण जगाला तारतो. जे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवात उतरत नाही, ते संपूर्णपणे कल्पनामय असते. अशा ज्ञानाने लोकांना अध्यात्माच्या साधना मार्गात मार्गदर्शन होत नाही. या कारणाने परमार्थामध्ये स्वानुभव प्रधान आहे. स्वानुभवाखेरीज इतर गोष्टी कामास येत नाहीत. येथे उपाय करायला जावे तर तोच अपाय बनतो, ही गोष्ट शहाणे जाणतात. एखादा वेडा माणूस उगीच संसार सोडून जातो, मग तो विनाकारण कष्ट भोगीतच मरून जातो. धड प्रपंच नाही व धड परमार्थ नाही, अशी अवस्था होऊन दोन्हीकडे तो अंतरतो. कोणी एखादा रागारागाने घर सोडून निघून जातो आणि मग ज्याच्या त्याच्याशी भांडण तंटा करीत मरून जातो. असा माणूस पुष्कळांना कष्ट देतो आणि आपण देखील कष्ट भोगीतच मरतो. एक माणूस घर सोडून निघून गेला, पण स्वानुभव नसल्याने अज्ञानीच राहिला. पण काही लोक त्याच्या नादी लागले. अशा ठिकाणी गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानाच्या एकाच पातळीवर असतात. वासनेने बरबटलेला आणि वाईट वर्तनाचा एखादा माणूस आपला देश सोडून दुसऱ्या देशाला गेला, तर तेथील लोकात त्याचे दुराचरण चालूच राहते. घरी धड पोटाला मिळत नाही म्हणून एक माणूस कष्टी होऊन घर सोडून गेला, पण चोरीत सापडला म्हणून किंवा चोरीचा आळ येऊन पुष्कळ ठिकाणी त्याच लोकांकडून मार खावा लागला. याच्या उलट संसार मिथ्या आहे, यात काही अर्थ नाही, असे ज्याला खरोखर कळले, तो आत्मज्ञानास पात्र होतो. असा पुरुष संसार सोडून निघून गेल्यावर तो स्वतः पावन होतोच, पण लोकांना देखील आपल्यासारखे पावन करतो. माणूस जसा संगतीने तरतो, तसा तो संगतीने बुडतो. म्हणून शोधून सत्संगती धरावी.
जो साधू विवेकाच्या कसोटीला उतरत नाही, विवेकाने घेतलेल्या परीक्षेला उतरत नाही, त्याच्यापाशी अध्यात्माचे मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य नाही असे समजावे. उगीच घरोघरी भिक्षा मागितली तर ती कोठेच मिळत नाही. त्याप्रमाणे उगीच ज्याच्या त्याच्यापाशी परमार्थ प्राप्त होत नाही. जो दुसऱ्याचे अंतःकरण ओळखतो, देश काळ प्रसंग जाणतो, अशा चतुर पुरुषाला जगात कोठेही काहीही कमी पडत नाही. यानंतर समासाच्या अखेरपर्यंत त्या काळच्या ब्राह्मण वर्गाची कशी दैन्यावस्था झाली होती याचे वर्णन आहे. हीन गोष्टीतून मन काढून उच्च ध्येयासाठी आपण जगायचे आणि अत्यंत निस्वार्थीपणाने लोकांना शहाणपण शिकवायचे, हा खरा ब्राह्मणाचा जीवनक्रम होय. त्यापासून ते किती भ्रष्ट झाले होते ते सांगतात. हलक्या दर्जाच्या माणसांकडे गुरुपणा गेला की मग तो आचाराचा लोप होतो. आचारलोप झाला की वेदशास्त्र व ब्राह्मण यांचे पूज्यपण नाहीसे होते. ब्राह्मणालाच फक्त ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे. ब्राह्मण सर्व वर्णांचा गुरु आहे असे वचन आढळते. पण सध्या ब्राह्मणांची बुद्धी चांगल्यापासून ढळली असून ते आचारभ्रष्ट झाले आहेत. आपले उच्च स्थान सोडून शिष्यांचे शिष्य झाले आहेत. पुष्कळ ब्राह्मण दावल मलक नावाच्या प्रसिद्ध पीरास जातात. काही ब्राह्मण इतर पीरांना भजतात. काही ब्राह्मण आपणहून मुसलमान होतात. या कलियुगामध्ये असा आचारलोप झाला आहे. अर्थात विचार पण कोठे उरला नाही. येणाऱ्या काळात तर वर्णसंकर होणार आहे. आध्यात्मिक गुरुत्व खालच्या दर्जाच्या लोकांमध्ये गेल्यामुळे ते लोक आपली महती कमी जास्त प्रमाणात वाढवतात. शूद्र लोक ब्राह्मणाचा आचार बुडवतात. आपला अधःपात होत आहे हे काही ब्राह्मणांच्या ध्यानात येत नाही. त्यांची वृत्ती काही सुधारत नाही. मूर्खपणाचा अभिमान ते सोडत नाहीत. मुसलमान व क्षत्रियांनी त्यांचे राज्य जिंकून घेतले. त्यांचे गुरुत्व भलत्याच लोकांच्या हाती गेले. धड इहलोक नाही व धड परलोक नाही, काहीच नाही अशी त्यांची अवस्था झाली आहे. गावगुंडी केल्यामुळे ब्राह्मणांना अशी ही हीन दर्जा प्राप्त झाली. श्री विष्णूने श्रीवत्स ही खूण मिरवली अशी ब्राह्मणांची थोरवी होती. त्याच विष्णूने परशुरामाचा अवतार घेऊन त्यांना शापिले. आम्ही देखील ब्राह्मणच आहोत. ब्राह्मणाच्या दुःस्थितीबद्दल आम्ही दुःखाने बोललो. वडील माणसे गावगुंडी करून गेली ते आम्हाला सध्या भोवते आहे. बरे, सध्याचे ब्राह्मण तरी काय नीट वागत आहेत? खायला अन्न मिळत नाही अशी त्यांची दशा आहे. मी म्हणतो हे तुमच्यापैकी पुष्कळांच्या अनुभवास आले आहे. जाऊ द्या. वडील माणसांना दोष देऊन तरी काय फायदा? आपलाच पूर्वठेवा वाईट आहे असे म्हणायचे. सहज विषय निघाला म्हणून हे बोललो, त्याबद्दल क्षमा करावी. श्रीराम जय राम जय जय राम. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा.